सगळ्यांना चालेल. एकच तास घे. 1 तास घ्या. कोण बोलतंय 1 तास घ्या? प्रथमेश. काय प्रथमेश? मॅम तुम्ही काल सुट्टी सांगितली, मी बाहेर आले, वही वगैरे कायच नाही आले. नोट्स वगैरे कशात येणार आता? हा, मी नोट्स देणार आहे, टेन्शन घेऊ नका. नोट डाऊन नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. फक्त जे कन्सेप्ट सांगते ते जरा व्यवस्थित ऐकून घ्या, बाकी काय नाही. हॅलो मॅम. ऍक्च्युली काय झालं, हा बोलणार आहे. मॅम मला तुम्ही ते जर्मन सिल्वरचं परत सांगा ना, ते स्पेसिफिकेशन, रेजिस्टिव्हिटी, टेम्परेचर कोएफिशियंट. जर्मन सिल्वर. आवाज जर्मन सिल्वर कशाचा? जर्मन सिल्वर. जर्मनी सिल्वर. अच्छा, त्याचा का? त्याचं काय आहे ऍक्च्युली, जर्मन सिल्वरला आपण निकेल सिल्वर असं देखील म्हणतो, आणि त्याचं जे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशन मध्ये आपण 50% कॉपर ऍड करतो आणि 30% झिंक ऍड करतो. जर झिंकचं लेवल कमी जास्त केली, फॉर एक्झाम्पल झिंक जर 30% ऐवजी 20% किंवा त्याच्या ऐवजी झिंकचं जे ऍडिशन आहे ते जर वाढवलं तर त्या मटेरियलची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होते. इवन दो द टेन्साइल स्ट्रेंथ ऑल्सो गेट इन्क्रीजेस. आता ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? बाय कंपोजिशन ऑफ ऍडिशन ऑफ कॉपर अबाउट 50% अँड द झिंक अबाउट द 30%. So what are the properties of German silver? That its resistivity should be about nearby 30 micro ohm and मॅम व्हॉइस ब्रेक झाला. टीचमेंटला प्रॉब्लेमच आहे. आवाज येतोय? येस मॅम. काय सांगितलं? त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे इट इज नियर बाय अबाउट 30 मायक्रो ओहम अँड त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती आहे 0.0004 ओहम मीटर. आणि त्याचा जो यूज आहे, यूज कुठे करतो आपण ह्या जर्मनी सिल्वर मटेरियलचा? त्याचा यूज बेसिकली जे इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात त्याच्या ठिकाणी आपण या जर्मनी सिल्वर मटेरियलचा यूज केला जातो. ओके, आता बघा तुमची कधी कधी जो रेजिस्टर असतो की नाही, ते रेजिस्टरच्या बाजूची जी वायर येते ती पण जर्मनी सिल्वर मटेरियलची कधी बनवलेली असते. सो डिपेंड अपॉन द रेजिस्टर, त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरून आतमध्ये जो मटेरियल वायर यूज केलेली असते इट शुड बी द जर्मनी सिल्वर. मग जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा यूज केलं जातं. आता ॲमीटर म्हणा किंवा जे आपले डिजिटल मल्टीमीटर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर्मनी सिल्वर मटेरियलचा यूज केला जातो. सो देर आर द लॉट्स ऑफ डिव्हाइसेस वेअर युझिंग दी जर्मनी सिल्वर मटेरियल. ओके, कळतंय? येस मॅम. ओके, सो आलेत का सगळेजण? अरे खूप कमी आहेत. मे बी माझ्या मते सुट्टी सांगितली म्हणून कमी आहेत का? हो मॅम, असंच वाटतंय मला पण. जर आपण सुट्टी दिली असेल, ऍक्च्युली मी सुट्टीच देणार होते, पण जर परत पुढे वेदर ऍटमॉस्फिअरच्या कंडिशन काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं घेऊन टाकूयात जर आहे चांगला आज तर. पण जसं लेक्चर स्टार्ट केलं तसा पाऊस आलेला आहे. ओके, शाल वी स्टार्ट करायचं का 2 मिनिट्स अजून वेट करायचं? शाल वी स्टार्ट दी लेक्चर? आवाज येत नाही का बाळांनो?
आवाज येत नाहीये का इथे? येस मॅम. अरे बापरे. गुगल मीट वर लेक्चर घ्यायचं का? आधीच सांगा, स्टार्ट करायच्या आधीच. मॅम वॉइस ब्रेक होतोय. हा, मग अटेंडन्स इथे झाली असेल ऑलमोस्ट क्रिएट. तर आपण गुगल मीटला लिंक करायचं का आपलं? कॅन यू हिअर मी? चालेल, गुगल मीट वर घ्या. गुगल मीटची लिंक. हा, सगळे. हो मॅम. ठीक आहे, चलो स्टार्ट करते फिर. मग आज जो टॉपिक आहे दॅट इज टू बी द मटेरियल विच इज टू बी यूज इन दी व्हेरियस थिंग्स. जसे की आपण बोलू ट्रान्समिशन लाईनच्या इथे काही मटेरियल यूज केलं जातं. द मटेरियल विच इज टू बी यूज इन द फिलामेंट लॅम्प. So one by one we have to discuss all the points, or we can say all the materials which is to be used in the filament. And the next one is the material which is used in a transmission line. So first of all, what is mean by the filament? Filament म्हणजे काय? Do you know what is mean by the filament? आता तुम्ही इन्कॅन्डेन्सन बल्ब घेता किंवा आपल्या खूप सारे अशा थिंग्स असतात. सो देअर इज सम फिलामेंट लॅम्प वी कॅन से. आपण त्याला इन्कॅन्डेन्सनला सेकंड नाव काय आहे की फिलामेंट लॅम्प असं देखील म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय द फिलामेंट लॅम्प? फिलामेंट लॅम्प म्हणजे काय किंवा फिलामेंट म्हणजे काय? डू यू नो अबाउट दॅट? कोणाला माहितीये का फिलामेंटचं मिनिंग काय आहे? मनन, राहुल, सेफ. व्हॉट इज मीन बाय द फिलामेंट? फिलामेंट म्हणजे काय? आवाज येतोय ना माझा? येस ऑर नो? येस मॅम. सो फिलामेंट मीन्स व्हॉट? किंवा इलेक्ट्रिक आपण बल्बच्या आतमध्ये असतं मॅम. इलेक्ट्रिक बल्बच्या आतमध्ये असतं. व्हेरी गुड. किंवा आपण असं बोलतो फिलामेंट टाइप लॅम्प. मग आता फिलामेंट टाइप लॅम्प मीन्स व्हॉट? सो इट इज कन्सिस्ट ऑफ ए ग्लास ग्लोब असतो त्याच्यावरती कम्प्लिटली, अँड दी फाईन वायर एक असते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. फिलामेंट लॅम्प म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक इमेज कशी तयार होते, त्याच्या आउटर स्ट्रक्चर वरती एक पूर्णपणे ग्लास ग्लोब असतो आणि आतमध्ये एक फाईन वायर असते विच इज नोन ॲज अ फिलामेंट. आता फॉर एक्झाम्पल आपलं एक बल्बचं एक्झाम्पल घ्या. बल्ब मध्ये तुम्ही एक टंगस्टनची ती एक वायर बघितली असेल, थिन वायर असते. इट इज नथिंग बट द फिलामेंट. आणि जो वरचा जो स्ट्रक्चर असतो दॅट इज टू बी द आउटर स्ट्रक्चर ऑफ द ग्लास, इट इज नोन ॲज अ ग्लास ग्लोब. त्याला आपण ग्लास ग्लोब म्हणतो. सो ते फिलामेंट लॅम्प असतात. इट इज हॅव्हिंग द स्ट्रक्चर लाईक इट इज कम्प्लिटली कन्सिस्ट ऑफ ए ग्लास ग्लोब कम्प्लिटली, अँड द फाईन वायर दॅट इज टू बी द थिन फाईन वायर विच इज नोन ॲज अ फिलामेंट विथिन इट. त्या ग्लास ग्लोबच्या आतमध्ये ती फिलामेंट वायर प्लेस केलेली असते. द ग्लास ग्लोब कशासाठी असतो? सो बेसिकली दी ग्लास ग्लोब इज टू प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन. जे आपल्या मटेरियल आहे, फिलामेंट वायर आहे किंवा आपण बोलू ते थिन वायर आहे,
विच इज टू बी द टंगस्टन अदर मटेरियल, जे कोणते आहेत ते जे आपण लॅब मध्ये युज करणार आहोत तेच आता आपल्याला मटेरियल डिस्कस करायचं आहे. सो लेट अस सी की जे ग्लास ग्लोब आपण प्रोव्हाइड केलेला असतो आउटर स्ट्रक्चरला, आउटर स्ट्रक्चरच्या ग्लास ग्लोबल कशासाठी प्रोव्हाइड केलेला असतो, विच इज टू यूज टू प्रिव्हेंट द ऑक्सिडेशन. ते थिन वायरचं ऑक्सिडेशन होऊन तो लवकर खराब होऊ नये किंवा आपण बोलू ब्रेक होऊ नये ह्याच्यासाठी आपण त्याला ग्लास ग्लोब प्रोव्हाइड केलेला असतो. सो लेट अस स्टार्ट दी मटेरियल विच कॅन बी यूज फॉर द फिलामेंट लॅम्प. आता आपल्याला काय बघायचं आहे, हे झालं जस्ट वी कॅन से द बेसिक बिहेवियर ऑफ द फिलामेंट. तो दिसायला कसा आहे किंवा आपण बोलू अपीअरन्स कसं आहे फिलामेंट लॅम्पचा, हे आपण आता लर्न केलं. तर तुमच्या एक माइंड मध्ये क्लिअर इमेज तयार होईल की फिलामेंट लॅम्प कसा असतो. त्याचे आउटर ग्लास ग्लोब असतं विच इज टू बी यूज टू प्रोटेक्ट दी वायर दॅट इज फिलामेंट फ्रॉम द ऑक्सिडेशन. आणि जे आतमधली टंगस्टनची म्हणा किंवा अदर मटेरियल जे आता आपल्याला डिस्कस करायचे आहे ते जे मटेरियल असतं त्या मटेरियलला आपण काय बोलतो, फिलामेंट म्हणतो. So let us start without wasting the too much time. The material which can be used for the filament lamp. आता असे कोणते मटेरियल्स आहेत की जे फिलामेंट लॅम्प मध्ये युज करतात? डू यू नो अबाउट दॅट? व्हॉट आर द मटेरियल विच इज टू बी यूज इन द फिलामेंट लॅम्प? व्हॉट आर टू बी द मटेरियल्स? कोणते कोणते आहेत? फर्स्ट ऑफ ऑल दी टंगस्टन. येस और नो? येस मॅम. टंगस्टन आता रेग्युलर रुटीनच्या कंडेन्सर बल्ब मध्ये आपल्याला लॅम्प मध्ये दिसूनच येतो. इव्हन नेक्स्ट वन इज दी कार्बन. कार्बन इज ऑल्सो, जेव्हा टंगस्टन पण युज करत नव्हते तेव्हा आपण कार्बनचे फिलामेंट लॅम्प असायचे. नंतर टॅन्टॅलम हे एक मटेरियल आहे. देर आर द लॉट्स ऑफ मटेरियल वी कॅन यूज इन दी फिलामेंट लॅम्प, त्याच्यामध्ये आपण युज करतो. सो वन बाय वन बिफोर स्टार्टिंग दी मटेरियल वी हॅव टू नो व्हॉट आर द प्रॉपर्टीज विच आर टू बी रिक्वायर्ड बाय दिस मटेरियल. आता जे हे फिलामेंट लॅम्प मध्ये जे मटेरियल आपण युज करणार आहोत तर त्या मटेरियल कोणत्या प्रॉपर्टी पजेस करतात किंवा आपण बोलू त्यांना कोणती रिक्वायरमेंट असते. व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर फिलामेंट लॅम्प मटेरियल. या मटेरियलच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे? बेसिकली वी ऑलरेडी नो दॅट दी टंगस्टन and the carbon which is having the higher resistivity material, yes or no? Or its melting point is also higher, right? हे जे मटेरियल आहे ते कोणत्या प्रॉपर्टीज मध्ये येतात, विच हॅव्हिंग दी हायर रेजिस्टिव्हिटी, और वी कॅन से दी इट्स मटेरियल विच इज हॅव्हिंग दी हायर मेल्टिंग पॉइंट. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ दिस मटेरियल इज दॅट हायर मेल्टिंग पॉइंट. जे काही आपण फिलामेंट लॅम्प मध्ये मटेरियल यूज करणार आहोत त्या मटेरियलचा जो मेल्टिंग पॉइंट असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, ऑलवेज इट शुड बी हाय. ओके. So whenever you possesses any filament lamp, the sum of the property, the first property will be higher the melting point. कोणताही फिलामेंट लॅम्पचं फिलामेंट लॅम्पसाठी जर मटेरियल तुम्ही बॉरो करत असाल, पजेस करत असाल तर त्या मटेरियलचे फर्स्ट रिक्वायरमेंट दॅट इज टू बी द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर दी फिलामेंट लॅम्प मटेरियल इज दी हायर मेल्टिंग पॉइंट. त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असला पाहिजे, हायर असला पाहिजे. नेक्स्ट वन इज द लो वेपर प्रेशर. लो वेपर प्रेशर मीन्स व्हॉट? आता वेपर प्रेशर म्हणजे काय सांगा मला? हे शब्द तुम्हाला आय थिंक सो झालेले आहेत केमिस्ट्री मध्ये. सांगा चला. बोला. आवाज येतो ना बाळांनो? आज एवढे तुम्ही शांत काय? आवाज येत नाहीये का माझा? लो वेपर प्रेशर म्हणजे काय? प्रथमेश, प्रथमेश. Yes, ma'am. वेपर प्रेशर मीन्स व्हॉट? वेपर प्रेशर म्हणजे काय? वेपर म्हणजे वेपराईज आपण बोलतो ना, हे वेपराईज झालेलं आहे म्हणजे काय होतं नेमकं तिथे? वेपोरायझेशन म्हणजे काय? Liquid in gas.
अजून मॅम जे लिक्विड प्रेशर असतो ना, म्हणजे जो लिक्विडला आपण जेव्हा गॅसमध्ये कन्वर्ट करतो त्याचा गॅसचा जो मेजर असतो व्हेरी गुड, नाईस वन. त्याला लिक्विड जेव्हा प्रेशर आपण म्हणतात, आपलं वेपर बरोबर प्रेशर. आहे, नाईस नाईस वन. जेव्हा एखादा कोणताही लिक्विड मटेरियल गॅसियस फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि त्या टायमाचं जे प्रेशर आपण बोलू, इट इज नथिंग बट दॅट पर्टिक्युलर त्या मटेरियलचं वेपर प्रेशर. सो लो वेपर प्रेशर मीन्स वॉट, जेव्हा पण आपलं मटेरियल मेल्ट व्हायला स्टार्ट होईल, दॅट इज टू बी दी टंगस्टर, टॅन्टॅलियम और वी कॅन से दी कार्बन, तेव्हा तिथे जे वेपर प्रेशर जनरेट होईल इट शुड बी हॅव्हिंग दी लोअर व्हॅल्यू. आणि ते प्रेशर कमी असल्यामुळे तिथे जी हीट जनरेट होते दॅट इज दी टेम्परेचर विच इज ऑल्सो हॅव्हिंग दी लोअर व्हॅल्यू. हे झालं लोअर वेपर प्रेशर. नेक्स्ट, हाय रेजिस्टिव्हिटी. वी ऑलरेडी नो व्हॉट इज मीन बाय द हायर रेजिस्टिव्हिटी. हायर रेजिस्टिव्हिटी मीन्स if the conductivity is lower then its resistivity is ultimately higher, and if it is higher resistivity then we can say that this material which is having higher tensile. Next one is that low temperature coefficient. लो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे आता आपण लो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, जर तिथे टेम्परेचर इन्क्रीज झालंय विथ रिस्पेक्ट टू रेजिस्टन्स व्हॅरिएशन काय होतंय, तर तिथे जो रेजिस्टन्स जो व्हॅरी होत आहे विच इज हॅव्हिंग दी निगेटिव्ह टेम्परेचर हॅलो मॅम, कोएफिशियंट. निगेटिव्ह हा मॅम आवाज मला तरी येत माहिती चालू आहे. कोण चालू आहे? एक मिनिट. अलंकार. Okay. Once again, I just repeat it. Next point is low temperature coefficient of resistance. Low temperature coefficient of resistance means what? If we increases the temperature, then its resistance of that particular material will get decreases. म्हणजे जर आपण त्या मटेरियलचा टेम्परेचर इन्क्रीज करतो ना तेव्हा त्याचा रेजिस्टन्स अल्टिमेटली डिक्रीज होतो. असा हा फिलामेंट लॅम्प मध्ये आपण काय करतो, मटेरियल यूज करतो. ओके, म्हणून तर आपण जेव्हा व्होल्टेज त्यामध्ये अप्लाय करतो आणि त्याच्या मधलं टेम्परेचर जेव्हा त्या मटेरियलचं इन्क्रीज व्हायला लागतं अल्टिमेटली त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो डिक्रीज व्हायला स्टार्ट होतो आणि त्याची जी कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी आहे ती इन्क्रीज होते. समजतंय? सो दिस मटेरियल हॅव्हिंग दी निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. सो नेक्स्ट वन, आता जो हा फिलामेंट लॅम्प मध्ये जो मटेरियल युज करणार आहोत त्याची नेक्स्ट रिक्वायरमेंट असली पाहिजे की विच इज टू बी द डक्टाईल मटेरियल. तो डक्टाईल असला पाहिजे बिकॉज वी हॅव टू पुल दॅट मटेरियल अँड कन्वर्ट इन टू द थिन वायर और वी कॅन ड्रॉन और रोल इन टू द ॲज पर अवर रिक्वायरमेंट. जशी आपली रिक्वायरमेंट आहे किंवा जसं आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे ॲज इफ आय वॉन्ट दॅट पर्टिक्युलर मटेरियल to convert into the thin wire, then I can easily convert that particular material into the thin wire. So it need the ductility property. त्या मटेरियलला डक्टॅलिटी प्रॉपर्टी असणं खूप गरजेचं आहे. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज दॅट इट शुड हॅव दी मेकॅनिकल स्ट्रेंथ. Mechanical strength means what? It can be easily withstand the vibration during the uses. जेव्हा आपण ते मटेरियल यूज करत असू तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचे मेकॅनिकल व्हायब्रेशन जर क्रिएट झाले ड्यू टू द एनिथिंग ड्युरिंग द युजेस, जेव्हा ती मशीन किंवा आपण बोलू जेव्हा ते लॅम्प ऑपरेटिंग कंडिशन मध्ये असेल आणि तिथे समजा डॅमेज किंवा वी कॅन से इथे जर प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्याला त्यांनी विथस्टँड केलं पाहिजे. सो इट शुड हॅव द मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्याची जी मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी पण असली पाहिजे, इट शुड हॅव दी सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ. नेक्स्ट, आता ह्या झाल्या काही प्रॉपर्टीज वेनेवर वी बाईंग दी मटेरियल फॉर द फिलामेंट लॅम्प. जेव्हा आपण कोणत्याही मटेरियल बाय करत असतो फिलामेंट लॅम्प साठी, सो वी शुड हॅव टू गो थ्रू दॅट प्रॉपर्टीज. आपल्याला ह्या प्रॉपर्टी थ्रू गेलं पाहिजे जेव्हा पण आपण एखादा मटेरियल बाय करतोय फिलामेंट लॅम्प साठी. सो व्हॉट आर द वन्स अगेन आय जस्ट रिपीट फास्टली. First, it should have the higher mechanical strength. It should be the ductility, having the ductility property. It should have the low vapor pressure. It having the higher melting point, and it can be converted into the shape as per our requirement. That is to be the ductility property. So ह्या काही झाल्या आपल्या properties whenever we buying the material for the filament lamp. हे क्लिअर झालं का सगळ्यांना? समजलंय?
Yes, ma'am. ओके. येस मॅम. सो नेक्स्ट वन इज दॅट, आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे प्रॉपर्टीज लर्न केल्यानंतर व्हॉट आर टू बी द मटेरियल विच इज टू बी इन्क्लूड इन द फिलामेंट लॅम्प. कोणते असे मटेरियल आहे जे फिलामेंट लॅम्प साठी आपण इन्क्लूड करतो. सो वन बाय वन वी हॅव टू लर्न दॅट मटेरियल. सो फर्स्ट मटेरियल इज दी कार्बन. कोणता आहे पहिला मटेरियल which is having the higher resistivity and we can use as a material for a filament lamp. फिलामेंट लॅम्प बनवण्यासाठी किंवा फिलामेंट बनवण्यासाठी आपण बेसिकली कार्बन मटेरियलचा यूज करतो. सो व्हाय कार्बन मटेरियल, कार्बन का आपण यूज करतो, because the carbon melting point about 3500 degrees Celsius. Its melting point is 3500 degrees Celsius, which is very higher. So that's why as per the requirement of the material which is included in filament lamp having the higher melting point, so that's why we using the carbon in the material which is used for the filament lamp. म्हणून आपण कार्बन हे यूज करतो किंवा कार्बन हे आपण ह्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, कारण ह्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो खूप जास्त हायर आहे, दॅट इज टू 3500 डिग्री सेल्सिअस. जसं की आपण रिक्वायरमेंट मध्ये डिस्कस केलेलं आहे, जेव्हा पण आपण मटेरियल पजेस करू फॉर द फिलामेंट लॅम्प, पहिली प्रॉपर्टी काय होती की त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो हायर असला पाहिजे. सो फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू we can buy the carbon material which is having the melting point which is nearby about the 3500 degrees Celsius. समजतंय? पण कार्बन मटेरियल बाय करण्याचा डिसएडव्हान्टेज पण आहे, दॅट इज टू बी द मेन ड्रॉबॅक वी कॅन से. द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस मटेरियल दॅट इट स्टार्ट वॅपोरायझिंग व्हेरी फास्ट रेट. हा जो मटेरियल आहे तर लवकर वॅपोराइज व्हायला स्टार्ट होतो whenever it is operated beyond 1800 degrees Celsius. जेव्हा त्याचं टेम्परेचर 1800 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाईल, स्टार्ट होईल, 1800 डिग्रीच्या वरती जसं जसं त्याचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल तसा त्याचा जो वॅपोरायझेशन रेट आहे हा काय होतो, इन्क्रीज होतो आणि हा मटेरियल लवकर वॅपोराइज होतो. सो दॅट्स वाय दिस इज द वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ दिस मटेरियल. मोवेवर इट्स टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ अ रेजिस्टन्स विच इज निगेटिव्ह. वी ऑलरेडी लर्न द नेक्स्ट प्रॉपर्टी की ह्या जो मटेरियल असतो फिलामेंट लॅम्प त्याचा जो रेजिस्टन्स असला पाहिजे तो निगेटिव्ह असला पाहिजे, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. वाय इट शुड बी निगेटिव्ह, बिकॉज द टेम्परेचर इन्क्रीजेस तर त्याची रेजिस्टिव्हिटी अल्टिमेटली काय झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे. सो त्याच्यामुळेच तर त्या मटेरियल मधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. सो दिस मटेरियल हॅव्हिंग द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स दॅट इज टू बी द निगेटिव्ह. So whenever we rise the temperature, ultimately the resistance get decreases and therefore it take more current from the mains सप्लाय पासून तो काय करेल, जास्त करंट कॅरी करेल. सो त्याच्यामुळे आपला जो फिलामेंट आहे तो काय होईल, तिथे तो चालू होईल किंवा करंट कॅरी करेल. ओके, सो दिस इज दी वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द कार्बन. मॅम व्हॉइस ब्रेक झाला. Efficiency which is quite low as that of the 3.5 lumen per watt. याची जी efficiency आहे 3.5 lumens per watt means what, it is nothing but जो तो करंट कॅरी केल्यानंतर जे आउटपुट efficiency is nothing but the light. आता जर आपण फिलामेंट लॅम्प बद्दल बोलतोय तर तो आपल्याला काय देतोय, लाईटच देते ना. मग जी लाईट इंटेन्सिटी जी कॅरी केली जाते ती इंटेन्सिटी आपण कॅन्डल मध्ये मोजतो. कॅन्डल इट इज अ युनिट आणि किंवा त्या कॅन्डलला दुसरं युनिट नाव किंवा आपण बोलू शकतो एक त्याचं दुसरं नाव आहे, दॅट इज टू बी द ल्युमेन्स पर वॅट. सो लाईट मोजण्याची इंटेन्सिटीचा फॉर्म्युला और वी कॅन से युनिट आहे ल्युमेन्स पर वॅट और वी कॅन से कॅन्डल. सो ती जी इफिशियन्सी आहे ऍज टॉकिंग अबाउट द कार्बन विच इज अबाउट द 3.5 ल्युमेन्स पर वॅट. ओके, कळतंय, समजतंय Yes, का? ma'am.
सो दिस इज वन कार्बन मटेरियल. आता कार्बनच्या बाबतीत आपण शिकलो की कार्बन का यूज करतो, तर कार्बन यूज करण्याचं मागचं एक रिझन दॅट इज टू बी इट इज हॅव्हिंग द हायर मेल्टिंग पॉइंट. त्याची मेल्टिंग पॉइंट जास्त आहे त्यामुळे आपण यूज करायचो. पण ह्याचा एक ड्रॉबॅक होता की 1800 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर त्याचं टेम्परेचर एक्सीड झालं तर तो लवकर व्हॅपोराइज व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण कार्बनला आता रिप्लेस केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू अदर मटेरियल. आता तुम्ही बहुधा बघितलात तर सगळीकडे ऑलमोस्ट टंगस्टन मटेरियल तुम्हाला दिसेल. सो आता सध्याच्या कंडिशन मध्ये आपण टंगस्टन मटेरियल खूप जास्त यूज करत आहोत. सो ह्याचा जो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे विच इज ऑल्सो हॅव्हिंग द निगेटिव्ह व्हॅल्यू. दॅट इज व्हेनेवर वी इन्क्रीजेस द टेम्परेचर इट्स रेजिस्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग. आणि हेच व्हायला पाहिजे बिकॉज जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय, टेम्परेचर इज नथिंग बट वी अप्लाय द सप्लाय फ्रॉम द मेन्स. आपण मेन्स पासून त्याला सप्लाय अप्लाय करतोय आणि whenever we increases the temperature ultimately its resistance goes down and that's why that filament carry the current through it. Okay, समजतंय? Yes, ma'am. Okay, and its efficiency which is very lower, that is to be 3.5 lumens per watt. कळतंय? समजतंय का? Yes, ma'am. So next second material that is to be used for a filament lamp, that is tantalum. आता टॅन्टॅलम मटेरियल तुम्ही पाहिलाय की नाही मला माहिती आहे. नसेल पाहिलं तर मी गुगल वरून त्याची इमेज तुम्हाला शेअर करीन किंवा तुम्ही जाऊन जर टॅन्टॅलम मटेरियलचं नाव टाकलं, असं टाका टॅन्टॅलम मटेरियल यूज इन फिलामेंट लॅम्प, तर तुम्हाला त्याचं इमेज तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो टॅन्टॅलम मटेरियल जो मटेरियल आहे फिलामेंट लॅम्प मध्ये बेसिकली विच इज टू बी यूज ॲज अन सेकंड मटेरियल आफ्टर दॅट द कार्बन. The melting point of the tantalum material which is having the 2800 degree Celsius. आता ह्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो कार्बन पेक्षा कमी आहे. बट त्याचा जो ड्रॉबॅक होता कार्बन मध्ये की हा एका लिमिट म्हणजे 1800 डिग्री सेल्सिअस 1800 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर त्याचं टेम्परेचर एक्सीड झालं तर तो व्हॅपोराइज व्हायला स्टार्ट होतो. तो ड्रॉबॅक ह्या टॅन्टॅलम मटेरियल मध्ये तो काय केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. So tantalum material which is having the melting point which is 2800 degree Celsius which is lower than the carbon but it cannot operated at a higher temperature. हे सुद्धा मटेरियल हायर टेम्परेचर वरती आपण जास्त काय म्हणतात ऑपरेट करू शकत नाही बिकॉज इट्स मेल्टिंग पॉइंट इज लोअर. पण त्याचा जो ड्रॉबॅक होता कार्बनचा की एका लिमिटच्या पुढे टेम्परेचर एक्सीड केलं तर तो व्हॅपोराइज होतो. दिस पॉइंट इज नॉट हॅपन इन दी टॅन्टॅलम. आता बघा ह्याचं जे 2800 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे सॉरी मेल्टिंग पॉइंट आहे त्या लिमिट पर्यंत आपण त्याचं टेम्परेचर एक्सीड करू शकतो किंवा त्याला देऊ शकतो. पण त्याच्या अबाव त्याला आपण देऊ शकत नाही. ओके, टू गिव्ह द आता ह्याची जी इफिशियन्सी आहे टॅन्टॅलम फिलामेंटची किंवा टॅन्टॅलम मटेरियलची ती जी इफिशियन्सी आहे विच इज नियर बाय अबाउट द 5 lumens per watt which is greater than the कार्बन मटेरियल. कार्बन मटेरियलच्या इफिशियन्सी पेक्षा ह्याची जी लाईट इंटेन्सिटी आहे विच इज ग्रेटर दॅन दी कार्बन विच इज इक्वल टू 5 lumens per watt. 5 lumens per watt आहे. काही बुक्स मध्ये 3.6 आहे. पण तुम्ही जर प्रॅक्टिकली आय एम टॉकिंग अबाउट दी प्रॅक्टिकली जे प्रॅक्टिकली होतं ना त्याची इंटेन्सिटी नियर बाय आपल्याला 5 lumens per watt पर्यंत भेटते. बुक मध्ये तुम्हाला 3.6 दिसेल किंवा 3.7 दिसेल. इट इज नियर बाय अबाउट 3 समथिंग बट विच इज ग्रेटर दॅन द कार्बन. कार्बन पेक्षा टॅन्टॅलमची इफिशियन्सी ही ऑलवेज ग्रेटर असते बट इट इज नियर बाय अबाउट द कार्बन असं तुम्हाला काही बुक्स मध्ये दिसेल. बट इन प्रॅक्टिकल मध्ये जर बघायला गेलं तर आपण ती 5 lumens per watt पर्यंत आपल्याला ती भेटून जाते. ओके, हा झाला सेकंड मटेरियल विच इज टू बी यूज इन दी फिलामेंट लॅम्प. The third material which is to be used in the filament lamp that is to be the tungsten. आता सध्याला नाव आता बघत असाल तुम्ही बल्ब मध्ये बघा किंवा अदर इक्विपमेंट जे असतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये तिथे सुद्धा तुम्हाला टंगस्टन मटेरियल तुम्हाला दिसत असतील. येस और नो? So nowadays tungsten is the most commonly used metal for the filament due to its high melting point which is about the 3400 degrees Celsius. त्याचा जो melting point आहे which is also higher that is to be the 3400 degrees Celsius.
Another one point about talking about the property of tungsten, that is one, its resistivity. It is again having the negative resistive temperature coefficient of resistance, and its resistance which is also having the greater value. Next one, its temperature coefficient of resistance, त्याची किती व्हॅल्यू आहे, which is nearby about the 0.0051. Okay. Again, talking about the tungsten material property, it should be the ductile material as per we learn की तो मटेरियल आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला रोल करता येतो, ड्रॉन करता येतो. We can transform that particular material into the any shape. Okay. Even though this material having the higher mechanical strength, so it can easily withstand the vibration or we can say the fluctuation also. जे आपल्या व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन येतात त्याला सुद्धा तो विस्टँड करू शकतो. सो दॅट्स वाय इट्स हॅव्हिंग द हायर मेकॅनिकल स्ट्रेंथ. सो इट कॅन बी अटेन और विस्टँड द पर्टिक्युलर व्हायब्रेशन फ्लक्च्युएशन ड्युरिंग द युजेस. ज्या यूज करताना तिथे जे फ्लक्च्युएशन किंवा व्हायब्रेशन असतील त्याला तो विस्टँड करतो. The average rate of the efficiency of tungsten filament which is nearby about 12 lumens per watt. जी average efficiency आहे कशाची, टंगस्टनची, that is to be the 12 lumens per watt. That's why we mostly use the tungsten as a filament lamp. ओके. आपण मोस्टली काय करतोय तर टंगस्टन फिलामेंटच यूज करतोय. कुठे बल्ब मध्ये म्हणा किंवा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक म्हणतात ना बल्बचे किंवा इन्कॅन्डन्सची गरज लागते तेव्हा टंगस्टन फिलामेंटच बेसिकली यूज केला जातो. बिकॉज वाय, इट शुड गिव्ह द हायेस्ट इफिशियन्सी विच इज नियर बाय अबाउट द 12 ल्युमेन्स पर वॅट. क्लिअर होत आहे, समजताय, कळताय का? येस मॅम. मॅम याचं टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स किती आहे? कशाचा, टंगस्टनचा, विच इज हो. नियर बाय 0.0051, which is very lower. We already discussed the property of tungsten. Yes or no? I just repeat once again. मी तुमच्या क्लिअरन्ससाठी रिपीट करते. टंगस्टनची रेजिस्टिव्हिटी ऑलमोस्ट हायर आहे. येस. त्याचा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे विच इज ऑल्सो हॅव्हिंग दी व्हॅल्यू 0.0051. ओके. त्याची जी इफिशियन्सी आहे विच इज इक्वल टू 12 लुमेन्स पर वॅट. अजून काही क्वेश्चन्स? समजताय का? येस मॅम. ओके. तिन्ही कळाले. टँटॅलमची रेजिस्टिव्हिटी आहे 12.4 मायक्रोओहम. its temperature coefficient of resistance which is nearby about 0.0036 per degree. मेल्टिंग पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे विच इज इक्वल टू 2800 डिग्री सेल्सिअस और इवन इट्स रेंज कॅन बी एक्सीड अबाउट 2900 डिग्री सेल्सिअस ऑल्सो. ह्या रेंज मध्ये तो एक्सीड होतो. इवन टंगस्टनची जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी पण 10 to 12 या दरम्यान ती रेंज हे होते. ॲज पर रिक्वायरमेंट किंवा आपण बोलू यूज नुसार ते इंटेन्सिटी चेंज होते. इवन जर टँटॅलमचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, talking about tantalum specific gravity which is equal to having the value 16.6. okay. कळलं? येस मॅम. Okay, so the next point is the material used for the transmission line. आता मटेरियल जे आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये यूज करणार आहोत, आपण आता फॉर एक्झाम्पल वेन एव्हर वी टॉक अबाउट द ट्रान्समिशन लाईन कंडक्टर, द मटेरियल ऑलवेज हॅव्हिंग दी हायर कंडक्टिव्हिटी. येस और नो? जेव्हा पण आपण ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलतो आणि तिथले जे मटेरियल किंवा फॉर एक्झाम्पल वी कॅन से दी मटेरियल, तिथे जे मटेरियल यूज करणार आहोत ट्रान्समिशन लाईन मध्ये त्याची कंडक्टिव्हिटी ही कशी असली पाहिजे? हायर असली पाहिजे. येस और नो? येस मॅम. So the higher conductivity material, what are the higher conductivity material? We already learned the higher conductivity material. कोणते कोणते आहेत? कॉपर. Yes, copper. Then कॉपरच आहे. ॲल्युमिनियम.
Yes, aluminum also. Copper, aluminum, these are the higher conductivity material. So basically the copper having the higher conductivity and higher tensile strength. That's why we using the copper. कॉपरची जी कंडक्टिव्हिटी आहे ती पण जास्त आहे. इव्हन दो त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती सुद्धा जास्त आहे. दॅट्स वाय आपण काय करतो कॉपर जिथे कंडक्टिंग प्रॉपर्टी येते किंवा जिथे करंट कंडक्ट करण्याची गोष्ट येते किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची गोष्ट येते तेव्हा आपण कॉपर मटेरियल यूज करतो. इवन द अल्युमिनियम विच इज ऑल्सो यूज फॉर द लार्ज एक्सटेंट स्पेशली विथ स्टील कोर. आपण बघितले ACSR कंडक्टर जिथे हाय व्होल्टेज लाईन्स आहेत त्या ठिकाणी आपण ऑब्विसली अल्युमिनियम यूज करतो विथ द कॉम्बिनेशन ऑफ द स्टील कोर. स्टील कोरच्या कॉम्बिनेशनने आपण जिथे लार्ज व्होल्टेज कॅरी करायची असते तिथे आपण कोणतं मटेरियल यूज करतो अल्युमिनियम यूज करतो. सो डिपेंड अपॉन द चॉईस ऑफ मटेरियल. आता जेव्हा आपण ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत बोलत असू तर कंडक्टर जेव्हा चॉईस करायची किंवा सिलेक्शन क्रायटेरिया करायची वेळ येते तर व्हॉट आर टू बी द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर द मटेरियल विच इज यूज इन द ट्रान्समिशन लाईन. जेव्हा ट्रान्समिशन लाईनच्या वेळेला मटेरियल चूज करण्याची वेळ येते तेव्हा त्या मटेरियल मध्ये कोणत्या क्वालिटीज किंवा वी कॅन से कोणत्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत. व्हॉट आर द रिक्वायरमेंट फॉर दिस मटेरियल. कोणत्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजे. जसं आपण फिलामेंटच्या बाबतीत बघितलं की जर मी फिलामेंट लॅम्पसाठी मटेरियल बोरो करते किंवा पर्चेस करते तर त्या मटेरियल मध्ये फर्स्ट ऑफ ऑल हायर मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली पाहिजे. इट्स रेजिस्टिव्हिटी ऑल्सो हॅव्हिंग दी हायर व्हॅल्यू. इट्स टेम्परेचर कोएफिशियंट हॅव्हिंग द निगेटिव्ह व्हॅल्यू. अशा काही गोष्टी आपण डिस्कस केल्या. तसंच जसं आता जर आपण ट्रान्समिशन लाईनसाठी मटेरियल बोरो करतोय तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज किंवा वी कॅन से कोणत्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत. वन बाय वन तुम्ही सांगा आता. What are the properties or requirement whenever we buying that material for the transmission line. जर ट्रान्समिशन लाईन साठी मटेरियल आपण बाय करत असू तर कोणत्या त्याच्या प्रॉपर्टीज किंवा रिक्वायरमेंट असल्या पाहिजेत. कोणत्या असल्या पाहिजेत. हाई कंडक्टिव्हिटी. व्हेरी गुड. इट्स कंडक्टिव्हिटी शुड बी हायर. आता ऑब्विस आहे जर आपण ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत बोलतोय तर त्या लाईन मधून तो लाईन इलेक्ट्रिसिटी कॅरी करतो आणि त्याच्यामुळे त्याची जी कंडक्टिव्हिटी असते ती ऑब्विसली हायर पाहिजे. बिकॉज इफ इट इज हॅव्हिंग द लोअर कंडक्टिव्हिटी इट कॅनॉट बी कॅरी द करंट थ्रू दॅट पर्टिक्युलर कंडक्टर अँड दॅट्स वाय द we cannot get the higher efficiency at the output. त्यामुळे आपल्याला जी कंडक्टिव्हिटी असली पाहिजे त्या मटेरियलची इट शुड हॅव्हिंग दी हायर कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट वन हाय टेन्साइल स्ट्रेंथ. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ इव्हन टेन्साईल स्ट्रेंथ जर बाळा जास्त असते ना ज्या मटेरियलची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते अल्टिमेटली त्या मटेरियलचा रेजिस्टन्स जास्त असतो. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे इन शॉर्ट तो आपण बोलू एक मटेरियल हार्ड मटेरियल असतो. आता तुम्ही सांगा जर मटेरियलची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असेल तर ऑब्विसली त्याचा रेजिस्टन्स जास्त असेल. आपण अलॉय मध्ये बघितलं होतं वेन एव्हर वी मिक्स द मटेरियल विथ द फर्स्ट मेटल then its resistance goes on increasing and its conductivity goes on decrease. If the resistivity goes on increasing its tensile strength ultimately goes on increasing. आणि आताच्या केस मध्ये आपल्याला कंडक्टिव्हिटी हायर पाहिजे. ऑब्विसली त्याची रेजिस्टिव्हिटी कमी असणार आहे मग त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चांगली असेल का राजांनो. टेन्साईल मटेरियल तुम्ही सांगा टेन्साईल मटेरियलला डक्टिलिटी प्रॉपर्टी असेल का. What I am talking tensile material जर मी म्हणते I am talking about if it is having the tensile material then it can be having the ductility property. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय. What
व्हॉट इज मीन बाय द टेन्साईल स्ट्रेंथ? तुम्ही इतक्या वेळा ऐकलं. टेन्साईल स्ट्रेंथ इज नथिंग बट द रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल टू ब्रेकिंग अंडर ए टेन्शन. जेव्हा पण त्याच्यावरती एखादं टेन्शन किंवा लोड अप्लाय करतो तेव्हा त्यांनी त्या प्रेशरला किंवा त्या लोडला विस्टँड झालं पाहिजे, त्यांनी ब्रेक नाही झालं पाहिजे, याला म्हणतात टेन्साईल स्ट्रेंथ. So whenever we talking about the transmission line, we are not apply any we can say any compressive pressure or any load on the transmission line. So that's why tensile strength चा इथे प्रश्न एवढा येत नाही. ओके, समजतंय का? समजत नाही का? काय विचारतीये मी? अरे आवाज येतोय का माझा? वैष्णवी, सेफ, प्रथमेश, मनन, आवाज येतोय का? अरे मग एवढे शांत का बसलात? येस कंटाळा मॅम. कंटाळा आलाय का? समजलं नाही का काय म्हटले मी टेन्साईल स्ट्रेंथचं? अरे टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय? जेव्हा पण आपण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जिथे कंपनीमध्ये जॉब्स बनवले जातात बघा, तिथे टेन्साईल स्ट्रेंथ, त्या मटेरियलला टेन्साईल स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. का? कारण त्याच्यावरती कंटिन्युअस हॅमरिंग किंवा त्याच्यावरती कंटिन्युअस प्रेशराईज काहीतरी लोड अप्लाय केला जातो, तिथे मग टेन्साईल स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण कुठल्याही मटेरियलवरती लोड अप्लाय करतो ना, मग त्या मटेरियलनी त्या लोडला किंवा त्या लोड प्रेशरला रेजिस्ट केलं पाहिजे आणि त्याला विस्टँड करून त्याची जी ब्रेकिंग वगैरे किंवा त्याच्यावर क्रॅकिंग त्याला आलं नाही पाहिजे. ह्याला म्हणतात त्या मटेरियलची टेन्साईल स्ट्रेंथ. समजतंय? कळतंय का? येस मॅम. सो आता बघा, आपण ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत बोलतोय, तर त्या मटेरियल वरती टेन्साईल जर प्रॉपर्टी असेल तर तो मॅलेबल आणि डक्टाईल होऊ शकतो का? सो जो कुठलाही आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये जो मटेरियल यूज करतो, आता बघा तुम्ही बरेचदा ऐकलं असेल सॅग तयार होतो ट्रान्समिशन लाईन मध्ये. आता सॅग का तयार होतो? बिकॉज इन्क्रीजिंग द टेम्परेचर, जी कंडक्टरची लेंथ आहे ती हळूहळू इन्क्रीज होत जाते टेम्परेचर वाढल्यामुळे, आणि त्यामुळे त्या लाईन मध्ये सॅग्स